नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834049050 व 9923102298. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभागाच्या मनमानी कारभारामुळे सोलर स्ट्रीट लाईटसह अन्य कामे रखडल्याने या कामास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा या कार्यालयास टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली जिल्हा सेवा सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष महादेव दबडे यांनी निवेदनाद्वारे केला आहे. जिल्ह्यात शासनाने मंजूर केलेल्या सोलर स्ट्रीट लाईट व हायमोस्ट बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करणे व त्याचे मूल्यांकन करणे, अंदाजपत्रक ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागाची आहे. मात्र या विभागातील उप अभियंता जाणून बुजून नागरिकांची मागणी असतानाही कामात टाळाटाळ करतात. मिरजेतील कार्यालयामध्ये अधिकारी कधीही हजर नसतात. कार्यालयात विचारणा केली असता साहेब सोलापूरला आहेत, कोल्हापूरला आहेत अशी बतावणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात साहेब कुठे गुलसतात हा संशोधनाचा विषय आहे. विद्युत विभागाच्या उप अभियंत्यांमुळे जिल्ह्यातील स्ट्रीट लाईटचे अनेक प्रस्ताव पडून आहेत. नागरिक कामासाठी यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत, तरीही या अधिकारी जुमानत नाहीत. मिरजेतील उप अभियंत्यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचा मंजूर झालेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. निधी परत केल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत. च्या अंतर्गत विद्युत विभाग म्हणून एक कार्यालय आहे गेस्ट हाऊसच्या समोर. त्या कार्यालयामार्फत जे मिरज तालुक्यात किंवा सांगली जिल्ह्याचे ते विद्युतशी निगडीत जे प्रकरण आहेत की स्ट्रीट लाईट असू दे, सोलर स्ट्रीट लाईट असू दे किंवा शासकीय कार्यालयाची देखभाल दुसरं स्ट्रीट लाईट संदर्भात किंवा विद्युतशी निगडीत जे कार्यालय आहे ते काम त्या कार्यालयावर चाललं जातं. पण त्या कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी हे ते बेंदूत कारभार यांचा चालू आहे. त्या कार्यालयात अधिकारी कर्मचारी कधी नसतात. कधी फोन केलं तर कोल्हापूरला आहे, शाखा बेंदा फोन केलं सोलापूरला आहे, अशा पद्धतीचे उडवडीचे उत्तर दिले जातात. आम्ही याबाबत विद्युतच्या कार्यकारी अभियंता कोल्हापूर यांच्याशी फोन करून आम्ही संपर्क साधून सांगितलं आहे ना, अशा पद्धतीचा कारभार चालला इथं. गेल्या वर्षी 31 मार्च महिन्यामध्ये एक सोलर स्ट्रीट लाईटसाठी 10 लाख रुपये मंजूर होते माने प्लॉटला, सुभाषनगरला. त्या संदर्भात स्ट्रीट लाईटचं ते इस्टिमेट करायचं काम ह्या कार्यालयाचं निगडीत होतं. ह्या कार्यालयाला आम्ही देखभालदोषी पत्र हे अधिकाऱ्यांना दिली होती आणून, परंतु ते देखभालदोषी पत्र देऊनसुद्धा इस्टिमेट केलेलं नाही. आणि ही कल्पना आम्ही उपअभियंत्यांच्या कानावर घातली, एज्युकेटेड इंडियाच्या कानावर घातली, परंतु उडवडीची उत्तर दिली. आणि हे पैसे आता परत जाण्याची वेळ आलेली आहे. मार्च अखेर पैसे खर्च करणं पडणं किंवा ते टेंडरवरनं कार्यभार ज्याने कार्यालयाचं काम होतं म्हणजे काही केलेलं नाही. त्या अधिकाऱ्याला, वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी सांगतात की 4 चार्ज आहेत, परंतु कुठेही जर फोन केला कोल्हापूरला किंवा सोलापूरचे अधिकारी नसतात. त्यामुळं यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. त्या अधिकारी फक्त पगार घेण्यापुरतं काम करतात. ही कार्यालयात ही जनतेची निगडीत कार्यालय आहे. त्यामुळे ह्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याची खातीने सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जे माने प्लॉटचे जे 25 अंतर्गत जे काम मंजूर आहे त्या कामाचं इस्टिमेट करून कार्यभार जेणे हे क्रमप्राप्त असताना अद्याप का ठेवलं प्रलंबित त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि ते जो दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर तात्काळ त्यांना निलंबित करून ते चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही कोल्हापूरला तीव्र स्वरूपात आंदोलन छेडणार आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडू. वेळ पडली तर त्या कारणाला कुलप घालवा.